स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. जवळपास हाय नमस्कार, मी स्नेहा पोपटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशी आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो फ्रेंड्स, सकाळी दुपार उलटून गेलेली आहे आणि आता मी गार्डनमध्ये आलेली आहे. सर्व कामं आटोपलीत तशी माझी. आणि आत्ता जे आहे मी इथे काही प्लांटर माझे रिकामे होते. सो म्हटलं चला त्यामध्ये प्लांट लावूयात. हे स्पायडर प्लांट आहे, जरा मोठंच घेतलं मी कारण हे ना मला आतमध्ये डेकोर करायचं आहे. ॲक्च्युली 3चा सेट आहे बघा प्लांटरचा, मेटलचा. सो एक प्लांटर भरपूर दिवस झालं रिकामा आहे आणि त्यातनं मी स्पायडर प्लांट लावलं होतं, पण ते ना असं छान कडक असतं आणि ते पटकन तुटतं. मुलांना खूप मजा येते. सो मुलं त्याची पानं तोडत होती. सो ते इतकं घाणेरडं दिसायला लागलं. शेवटी मी ते काढून टाकलं. तेव्हापासून ते रिकामच. सो म्हटलं चला आज ना हे छान प्लांट तिथे लावूयात. याचं कसं 1-2 पान तुटलं तरी इतर पानं असतात आणि त्यामुळे त्यात म्हणजे ते प्लांट कधीही सुंदरच दिसतं. आणि स्पायडर प्लांट माहिती आहे का, नो मेंटेनन्स प्लांट आहे आणि इतकं सुंदर आहे. म्हणजे खूप मस्त लगेच बुशी होतं. त्याला जास्त पाणी नको, जास्त ऊन नको. म्हणजे त्याची रिक्वायरमेंट तर कमी आहेतच, पण दिसतंही सुंदर आणि रिप्रोड्यूस ते खूप लवकर करतं. म्हणजे एका प्लांटचे 10 प्लांट व्हायला वेळच लागत नाही. मला तरी फार आवडतं. सो चला माझं इथे लावून झालं स्पायडर प्लांट. सोबतच ना हे पण 3 जे आहेत रिकामे होते बघा, हे छोटे छोटे दिसतील तुम्हाला. सो या 3 प्लांटरमध्ये सुद्धा मी प्लांट लावलंय. आणि आता खूप गळा दुखतोय माझा आणि म्हणूनच आज व्हिडिओ स्टार्ट करायला खरं तर मी लेट केलं. पिहूचं इन्फेक्शन झालं असेल. पिहूला थ्रोट इन्फेक्शन आहे आणि तो माझ्या जवळच असतो. सो त्याचंच जे आहे इन्फेक्शन मला झालंय, त्यामुळे आवाज मे बी तुम्हाला वेगळा येत असेल. बट आणि आणखी काही कारणं आहेत ज्याने म्हणजे त्यात माझा भरपूर वेळ गेला. काल परवा एक कमेंट आली बघा छान की ताई तुझं पेमेंट आलं ना सर्वात जास्त मला आनंद होईल. आणि ती वाचून इतकं भारी वाटलं, खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे तुम्ही लोक मला ओळखत नाही, म्हणजे तसं ओळखता पण असं पर्सनली ओळखत नाही, काही नाही, तरी तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. म्हणजे माझं छान व्हावं असं तुम्हाला मनापासून वाटतं. आणि मग कधीतरी असं वाटतं की अनोळखी लोक इतकं प्रेम करू शकतात, इतका विश्वास ठेवू शकतात, इतकं आपलंसं करू शकतात आपल्याला. सो कधी फॅमिलीमधले म्हणजे काही लोक असे असतात की कितीही त्यांना जवळ धरा, कितीही प्रेमाने वागा किंवा जाऊ दे, या विषयावर न बोललेलंच बरं. पण खरंच थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी. तुम्ही खूप सपोर्ट करताय मला. माझ्यासारखी तुम्ही देखील माझ्या पेमेंटची खूप वाट बघतायत, पण भरपूर इश्यू येत आहेत. सो प्लीज तुम्हाला वाटत असेल ना माझं पेमेंट लवकर यावं म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा आणि व्हिडिओ पाहायला सुरुवात केल्या लाईक करत जा. लाईक केल्यानं म्हणजे खूप असं काही होतं असं नाही, पण तुम्ही लाईक केलं की यूट्यूबला वाटतं की हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे. यूट्यूब तो आणखी प्रमोट करतो. सो प्लीज माझ्यासाठी एवढं करा. चला माझं हे इथलं काम झालं. आता हे त्या प्लांटरमध्ये ठेवते. आणि काल हॉल इतका सुंदर क्लीन केला आणि इतका सुंदर दिसतोय आता. चला तेही तुम्हाला दाखवते. ह्या बघा परवाच ह्या कटिंग लावल्या होत्या आणि म्हणजे छान त्यांनी माना टाकलेल्या नाहीत, अगदी लावल्या होत्या तशाच आहेत. इट मीन्स त्या जगल्या चांगल्यापैकी. इथे टर्टल वाईनच्या कटिंग्स पण बघा लावल्या तेव्हा म्हणजे लावल्या तेव्हा टवटवीत होत्या, नंतर थोड्या त्यांनी माना टाकल्या. आणि असं असतं की लावल्या तेवढ्याही कटिंग जगतीलच असं नाही, पण ह्या सर्व जगल्यात बघा. सर्वांनी असे पानं असे टवकारले कानांसारखे असं म्हणता येईल. बघा इथे लक्षात येईल तुमच्या, ह्या पण सर्व जगल्यात. आणि इथे जे ट्रँगल हर्ट मी लावलं होतं ते पण सर्वच्या सर्व जगलं आहे माझं. इव्हन ही डहाळी बघा इथे गेली ना, ही इथे मातीत रुजली लगेच ना. ही इतके सुंदर दाट होऊन जातात. चला आता घरात दाखवते तुम्हाला. सो हे जे मेटलचे प्लांटर दिसत आहेत ना, हे मी फ्लिपकार्टवरनं बोलवलेले आहेत. खूप छान आहेत. पूर्ण गोल्डन होते. मी त्याला व्हाईट कलर केलं आणि मस्त ॲस्थेटिक लुक दिला. तुम्हाला हवे असतील ना तर असे व्हाईटमध्ये पण अवेलेबल आहे. मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही नक्की चेकआउट कराल. आणि माझा हॉल बघा किती मस्त दिसतोय आता. माझ्या मेहनतीचं फळ, हो ना. सो काल हॉल क्लीन केला मी आणि इतका सुंदर दिसतोय आता. म्हणजे असं म्हणजे कुणाच्या लक्षात येत नाही तसं, तर तसाही छानच दिसत होता. पण जो करतो ना त्याला माहीत असतं
तो आधी कसा होता आता कसा दिसतोय आणि त्या मागचे जे एफर्ट्स आहेत, जसं जसं तो घर असं खुलून दिसतं, चमकतं, तसं तसं ते एफर्ट्सचं सार्थक झालं असं वाटतं. हॉल बघितला तुम्ही, आता तुम्हाला किचन दाखवते. आज सकाळपासून मी पसारा काढून ठेवलेला, कारण मलाच किचन क्लीन करायचं होतं. पण जसं सांगितलं, गडाही खराब होता, मूडही खराब होता. सो रेग्युलरचीच कामं करता करता बराच वेळ गेला. आत्ता मी आलेली किचनमध्ये. सो बघा, ही अशी ही अशी अवस्था करून ठेवली मी किचनची. आणि फक्त इतकंच नाही, आणखी दाखवते. काही भांडे इथे आणून ठेवले, काही भांडे इथे आणून ठेवले. म्हणजे मला फक्त क्लीन काय करायचं आहे, हा एरिया, ह्या भरण्या, हे सर्व मला क्लीन करायचं आहे. रॅक मी क्लीन केलेलीच आहे, तरी माझ्या डोक्यात होतं जर वेळ मिळाला तर मी रॅक पुन्हा एकदा हात फिरवून घेईल. म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला बघा, की नाही पूर्ण किचन मी क्लीन केली त्याचं. सो आय डोंट थिंक सो की आता होईल माझ्याच्यानी. पण हां, इतका एरिया मात्र मी पूर्ण क्लीन करते. या छोट्याच्या खाली पण बघा, 2-3 दिवसापासून, म्हणजे आज करते उद्या करते असं करता करता ते खालचं आवरतच नाही आहे. सो आज म्हटलं हा एरिया आणि हा खालचा एरिया सर्व क्लीन करते. चला आता पटपट कामाला सुरुवात करते, नाहीतर आज काहीच होणार नाही आणि माझा पूर्ण दिवस वेस्ट जाईल. सर्वात आधी हा भाजीपाला ऑर्गनाईज करून ठेवते, हा पसारा आवरते आणि त्यानंतर आधी भरण्या घासायला घेते. कारण आज इतका भाडाभाड आहे की भरण्या लवकर वाळतील का नाही हेही माहीत नाही. सकाळपासून नुसतं आभाळ आहे. म्हणजे आधीच गळा दुखतोय, त्यात डोकं दुखतंय, त्यात ते दुसऱ्या गोष्टी वेगळ्या आणि त्यात हे आभाळ. आणि तसंही आभाळ असलं ना, माहीत नाही का, असं एक वेगळीच उदासीनता ना. म्हणजे कधीतरी एकदम छान वाटतं तर कधी एकदम उदास वाटतं. बरं चला, किती बोलते मी. किती मस्त वाटतं ना अशी भरभर कामं झाली की. आता देवाने बाईच्या मागे इतकी कामं लावलीत, सो हाताला स्पीडही तसंच द्यायला पाहिजे होतं नाही का. अशी भरभर सर्व कामं आटोपता आली पाहिजे होती. हे काम खरं तर आटोपता माझा बराचसा वेळ गेला आणि तोपर्यंत माझं नाक आणि माझं डोकं पूर्णतः जाम झालं होतं. त्यानंतर मी काहीच करू शकले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जे आहे मी हॉस्पिटलला गेले. आता इथे वेट चेक करते मी. सांगा बरं तुम्हाला दिसत असेल तर किती वेट असेल माझं. माझी हाईट 5.3च्या थोडीशी अबो आहे. सो वेट त्या मनाने किती असायला पाहिजे आणि तिथे काट्यावर दिसलं असेल तर तेही मला सांगा. आणि ही आहे संडेची सकाळ. शुक्रवारचा दिवस, हाफ दिवस, पूर्ण शनिवारचा दिवस. सतत झोपेशिवाय काहीच करता आलं नाही. इतकी तब्येत माहीत नाही कशी अचानक खराब झाली होती. आणि आज आहे संडे. सो आत्ता उठले मी. आता जवळपास 8 वाजलेत आणि तरी तुम्ही बघू शकताय माझे डोळे प्रचंड दुखत आहेत. पाऊस थोडाफार येऊन गेला आहे, पण गरमी प्रचंड वाढलेली आहे. त्यानंतर आता माझ्या घरातला पसारा बघा तुम्ही. आणि याच पसाऱ्याने आणि याच माझ्या घराच्या अवस्थेने मला मोटिवेट केलं, स्नेहा उठ उठ उठ, कामाला लाग, बरी आहेस तू आता, वगैरे. सो उठले. आधी हा पसारा बघितला आणि हा पसारा पाहून पुन्हा एकदा कधी जाऊन झोपते असं मला झालेलं. पिहू बघा माझ्याजवळनं उठून आला आणि हॉलमध्ये येऊन झोपलेला. किचनची अवस्था ही खूप भयंकर होती आणि 2 दिवस झाले घराला झाडू तरी आरोहीने लावला, पण बाल्कनी वगैरे क्लीन करायच्या फंदात ती पडली नाही. त्यामुळे बाल्कनीची ही अवस्था अशी झाली होती. पूर्ण बाल्कनीमध्ये फक्त आणि फक्त राख होती. त्यामुळे क्लिनिंगची सुरुवात बाल्कनीपासूनच केली. आधी बाल्कनी मस्त झाडून घेतल्यात, त्यानंतर धुवून घेतल्यात, त्यानंतर झाडंही बघा मस्त अशी क्लीन केलीत, कारण 2 दिवस झाले झाडांनाही पाणी नव्हतं. हे प्रोडक्ट माझ्या कार्टमध्ये ॲड होतं, पण आता घेते उद्या घेते करता किती महिने उलटून गेले. मी घेतलं, आता घेऊनही 15 दिवस उलटून गेले. आज जे आहे मी ते यूज करते आहे. ॲक्च्युली झालं काय, 2 दिवसापासून फक्त आणि फक्त झोपा काढणं चाललेलं. शुक्रवारी तुमच्यासोबत बोलले बघा, थोड्या वेळ बसली नाही तर त्रास जास्तीचा वाढायला लागला, सरळ झोपी गेले. शनिवार पूर्ण तर झोपल्यातच गेला. ही सर्दी ताप तर ठीक आहे, पण डोकं प्रचंड दुखत होतं, त्यामुळे काहीच सुचत नव्हतं. घराची काय अवस्था झालेली तुम्ही बघितलं. ते सर्व क्लीन केलं. आता स्वयंपाक करायचा आहे, पण त्याआधी
म्हणजे डोळे इतके सुजलेले आहेत माझे की काय सांगू. एक असा भारीपणा आहे डोळ्यांवर आणि इथे पूर्ण असा पफिनेस आहे आणि त्यामुळे अशी फिलिंग येते ना की मी खूपच जास्त बिमार आहे. ॲक्च्युली आज मला खूप फ्रेश फील होतं आहे, पण तरी या डोळ्यामुळे चेहरा जो सुजलेला आहे त्यामुळे वाटतं आहे जरा की मी बिमारच आहे. सो मला त्या फेजमधनं बाहेर यायचं आहे म्हणून हे आईस रोलर काढलं मी जरा. म्हटलं चेहऱ्यावर फिरवते आणि सूजही जाईल आणि मला रिलॅक्सही वाटेल, फ्रेशही वाटेल आणि फायनली याचा यूजही होईल. खरंच खूप जास्त रिलॅक्स वाटतंय माहिती आहे का. आधीही मी आईस मसाज करायची पण याने खूप छान वाटतं. आईस मसाजने खरंच रिलॅक्स वाटलं, पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे अंडर आय पॅचेस आहेत. सो म्हटलं चला ते सुद्धा यूज करून बघू. सो ग्रीन टीचे हे अंडर आय पॅचेस आहेत आणि हे DIYमधनं मी घेतले होते आणि 50 रुपीजच्या जवळपास जे आहेत ते मला मिळाले होते. म्हणजे ॲक्च्युअल प्राईस 60 आहे, पण काहीतरी त्यामध्ये डिस्काउंट होता आणि यामध्ये 20 आहेत नग, म्हणजे 10 पेअर आहेत आणि खूप मस्त आहेत. म्हणजे जे मॉइश्चरायझिंग लिक्विड आहे ना त्यामध्ये भरपूर आहे आणि त्याचा स्मेल इतका रिलॅक्सिंग आहे की काय सांगू. तुम्हाला पाहिजे असेल तर हेही प्रोडक्ट मी टॅग करते, नक्की चेकआउट करा. डार्क सर्कल आणि फाईन लाईनसाठीही खूप छान काम करतं हे. 20 मिनिट झालेत. हे जे आयपॅड आहेत मी चेहऱ्याला डोळ्याखाली लावून आहे. आता कामं आवरायला घेते. म्हटलं घर पूर्ण क्लीन करून झालं आणि पूर्ण 2 तास गेले माहिती आहे का माझे त्यात. म्हणजे आधी तर कपड्यांच्या घड्या घाला, बेडशीट चेंज करा, पसारा आवरा, झाडून पुसून आणि त्यानंतर बघा गॅसचा ओटाही मी काय मस्त क्लीन केला आहे. 2 दिवसापासून असं चाललेलं होतं. म्हणजे कामापुरते भांडे घासायचे, बाकीचे राहू द्यायचे, गॅसचा ओटा क्लीन केला नाही केला तसंच जे आहे चाललेलं. अरुणी एकदा क्लीन केला होता मध्ये, पण मी काही क्लीन केलाच नाही. तो तेवढ्यापुरतं फक्त पुसायचं आणि स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाला भांडे घ्यायची, घासायची, ठेवायची असं जे आहे चाललेलं. कपॅसिटीच नव्हती, काय करणार. भांडी तर बेसिनमध्ये पडलेली मला आवडतच नाहीत, पण कपॅसिटी नसल्यावर ते शक्य नव्हतं. आरूची ही एक्झाम आहे सो तिलाही सांगू शकत नव्हते, म्हणून जे आहे केलं कसं तरी ॲडजस्ट. सो आज पूर्ण भांडे बघा इतकी टोपलंभर भांडे घासलीत. त्यानंतर गॅसचा ओटाही बघा काय मस्त क्लीन केला आहे. पूर्ण घर इतकं छान क्लीन केलं आहे मी. आता करमतं आहे मला. खरं तर इतकं बरं वाटलं, बरं झाल्यासारखं वाटतं आहे, मी सांगू शकत नाही. गॅसचा ओटा तर असा मस्त चमकतो आहे बघा माझा. चला आता आणखी थोड्या वेळ जे आहे हे पॅड ठेवते, सोबत जेवणाची प्रिपरेशन करते. 2 दिवस झाले ना नुसतं चालढकल चाललेली आहे, खिचडी किंवा फक्त भाजी पोळी वगैरे वगैरे. म्हणून आज मुलांना काहीतरी छान असं जेवणात करून द्यायचा विचार चालला आहे. आता त्यांना विचारते त्यांना काय हवं आहे ते आणि तेच बनवते. मुलांना विचारलं, त्यांच्या पप्पांनाही विचारलं, सर्वांचं होतं की आम्हाला बिट्ट्या खायच्यात. म्हणून लगेच मी ते बघा बिट्ट्या बनवायला ठेवलेल्या आहेत, वाफवायला ठेवलेल्या आहेत आणि सोबत साईडला इथे मस्त वांग्याची चमचमीत भाजी माझी बनवून तयार आहे. अशा प्रकारची भाजी आमच्याकडे साध्या पोळीसोबत खायलाही सर्वांना आवडतं आणि बिट्ट्यांसोबत तर ही भाजी खूपच छान लागते. त्यानंतर एकीकडे जे आहे मी वरण भाताचं कुकर लावलं आणि एकीकडे लगेच बिट्ट्या तळायला घेतल्यात. खरं सांगू का, मलाही काहीतरी वेगळं पाहिजे होतं खायला, कारण तापीमुळे माझं तोंडही इतकं कळू पडलं होतं ना. पोळीचा तर नुसतं वास येत होता, मला खावशीच नव्हती वाटत. म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं खाऊयात आज. माहीत होतं जरा ऑइली होईल, तरीसुद्धा म्हटलं जाऊ देत. मस्त असं जेवण केलं. त्यानंतर ना मी माझ्या गार्डनमधले इझी टू ग्रोवाले प्लांट तुमच्यासोबत शेअर करणार होती, पण इथे व्हिडिओ इतका मोठा होत होता की ते मी इथनं स्किप करते आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. पण तोपर्यंत फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, उद्या तोच व्हिडिओ येणार आहे, सो त्यासाठी कनेक्टेड राहा. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. चला बाय.